विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. लास्ट इयरचा अनुभव सांगतो. माझा एक स्टुडंट आहे. पडलेत 99.4% ओके. पण शेवटी असा तणाव आला होता ना, एक्झामला काही दिवस उरलेत आणि तणाव विचारूच नका. शेवटी पालकांशी बोलून थोडंसं काउन्सिलिंग केलं. तेच काउन्सिलिंग मी आता इथं करणार आहे तुमच्या सगळ्यांचं. तुम्हाला जर असं वाटत असेल, तर ते स्वाभाविक आहे. प्रत्येकाला भीती वाटते, तर सबको लगता है. मग तुम्हाला माहिती आहे ते ऋतिक असणार आहे, ऋतिक रोशन त्याची ऍड की डर के आगे जीत है. ठरलंय लक्षात घ्या की पेपर सोपाच असणार आहे. फक्त हा तणाव येतो. नॅचरल आहे की मी अभ्यास केलेला येईल का परीक्षेत? मला आठवेल का? मला जमेल का? माझा पेपर सोपा असेल का अवघड असेल? शिफ्ट कशी असेल? हे आता मी सांगतो तेवढं करायचं. जास्त वेळ तुमचा घेणार नाही, अगोदरच सांगतो. पहिली गोष्ट मी माझ्या सगळ्या मुलांना काय सांगितलंय? ओके, बघा. सगळ्या मुलांना सांगितलंय की ऍट एनी कॉस्ट तुमच्याकडं एक्झाम गोलचं ऍप्लिकेशन घेऊन टाका. ओके. त्याच्यावरती सीईटीच्या सगळ्या शिफ्टचे पेपर आहेत. करायचंय काय? एकच सांगतो त्यांना, करायचंय एवढं की रोज 4 ते 5 क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे. हो हो, थांबा. फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायची नाहीये. मी तुम्हाला सांगतो त्यांच्याकडं एकच टार्गेट आहे त्यांना की केम. ओके, म्हणजे सांगतो केमचं पहिलं टार्गेट आहे, एकच नाही. पहिलं टार्गेट केम आहे. काय करायचं आहे की केमिस्ट्रीला फक्त 15 मिनिटं वेळ द्यायचा आहे. होय, स्ट्रिक्टली 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ द्यायचा नाही आणि मग ते पेपर सॉल्व्ह करायचा आहे. मग दिवसातून 4 ते 5 असे केमिस्ट्रीचे पेपर सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याचं अनालिसिस करायचं आहे. ओके. 15 मिनिटात झाला की 15 मिनिटात किती प्रश्न पडले, किती चुकले, कुठलं आठवले नाही, जे केलं पण नाही केलं होतं पण आता आठवत नाहीत, ते प्रश्न फक्त करायचे. जे केलं होतं पण आठवत नाही ते प्रश्न करायचे. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगतो, तेवढं करायचं. त्याच्यानंतर काय करायचंय की केमिस्ट्रीत तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. केमिस्ट्रीत तुमचा कॉन्फिडन्स जबरदस्त वाढणार आहे. पण अजून एक काम करायचं की मॅथ्स. सीईटीचे मॅथ्सचे पेपर सुद्धा करायचे, पण कसे? फक्त अनालिसिस, फक्त अनालिसिस. म्हणजे मी काय म्हणतोय, एक्झाम बोलून केमिस्ट्री पेपर 15 मिनिटात सोडवायचे. मॅथ्स नाही 15 मिनिटात नकोय. मला फक्त अनालिसिस पाहिजे आणि एक तुमचं टार्गेट पाहिजे की 1 to 50 क्वेश्चन्स प्रॉपर अनालिसिस करायचे. म्हणजे काय? की एक बघायचं आणि ऑब्झर्व्ह करायचं की तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की 20 to 25 क्वेश्चन्स तर इझी टू मॉडरेट लेवलचे आहेत की जे आपल्याला जमू शकतात. काही प्रश्न हे 10-12 प्रश्न आरामात होतील. 10-12 फक्त थोडेसे लेंदी असतील, पण जमणारच. जमणारच. थोडेसे एफर्ट्स घेतले तर जमणारच आहेत. म्हणजे तो मुद्दा असा आहे की माझा मॅथ्सचा स्कोर मिनिमम 50 फिक्स आहे. हे तुमच्या लक्षात आल्यावर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि ही जी फिलिंग आहे ना, ही दूर होऊन जाईल. कॉन्फिडन्स कुणाचा झिरो आहे, कुणाचाच नाहीये. तुम्ही तर एकदम परफेक्ट बॅच आहात, लक्षात घ्या. ओके, परफेक्ट. मग मॅथ्स मध्ये 50, केमिस्ट्री मध्ये 35 आणि फिजिक्स मध्ये 15. किती झाला रे स्कोर? किती झाला रे? 100. ही बेस लाईन पकडतोय मी. मॅथ्स मध्ये तुम्ही 50च्या पुढे जाणारच आहे. आता माझ्याकडे कितीतरी मुलं अशी आहेत, ऑफलाईन ऑनलाईन, की 80 क्रॉस करतायत, 80च्या आसपास आहेत. म्हणजे 100च्या पुढे गेलेत आणि ती मुलं इथं 80 क्रॉस करतायत ना, इथं पण कमी नाहीयेत. इथं पण कमी नाहीयेत. म्हणजे 140, 150 कॉन्स्टंटली स्कोर असणारी मुलं आहेत, 160 प्लस असणारी सुद्धा मुलं आहेत. तुम्हाला पण तेच टार्गेट द्यायचंय. अरे मग कळालं का? परत सांगतो. काय करायचंय तुम्हाला? केमिस्ट्रीचे जास्तीत जास्त पेपर सॉल्व्ह करा. तेही 15 मिनिटाच्या वर देऊ नका वेळ. 15 मिनिटातच. मॅथ्सचा सगळा पेपर बघायचा आणि शोधायचे येणारे प्रश्न आणि परत ते सोडवा आपण. सोडवा आपण. पण त्यातही आता 25 प्रश्न जमतायत. मग 25 मध्ये जमू शकतात मी अभ्यास केल्यावर असे काही प्रश्न असतील ना, मग पुढच्या 4-5 दिवसात थोडंफार त्याची रिव्हिजन करा ना. म्हणजे 30 प्रश्न जर गॅरंटीने आपल्याला जमले, तर इथं 60 स्कोर होतोय. होय. म्हणजे 98च्या तुम्ही खाली जात नाही. आता लास्ट इयरचं एक्झाम्पल देतो मी. हो, आणखी एक तुम्हाला बोलायचं आहे बरं का. मी तुम्हाला सांगतो. काय आहे, एक लक्षात घ्या. आता पर्सेंटाइलचा घोळ समजून घ्या बरं का. आता तुम्ही एक्झाम गोलवर टेस्ट देत असतील किंवा काही प्रायव्हेट असे काही पब्लिकेशन्स तुमच्या टेस्ट घेत असतील. फॉर एक्झाम्पल टार्गेट पब्लिकेशनची टेस्ट झाली. तर एक लक्षात घ्या, त्यांनी डिक्लेअर केले की लाखापेक्षा जास्त मुलांनी टेस्ट दिली. बरोबर आहे? तिथं काय झालं असेल कदाचित, जास्त स्कोरला पर्सेंटाइल कमी दिसला असेल. स्वाभाविक आहे. आता मी तुम्हाला सांगतो, अजून देखील क्लिअरली लक्ष द्या. अजून देखील आता जरा आकडा कमी होतोय. पहिला मी 90% लिहायचो. सांगतो, अजून देखील 80% मुलांनी मॉक टेस्ट एकही दिलेल्या नाहीयेत. चला 20 to 25% मुलांनी मॉक टेस्ट देतात.
म्हणजे 4 ते 5 लाख मुलं बसले असतील सीईटीला, तर 1 लाख देत आहेत मॉक टेस्ट. ओके. अरे ते 1 लाख अभ्यास करणारे आहेत. ही गँग नाहीच आहे अजून कुठंच. बरोबर आहे. मग 1 लाख अभ्यास करणाऱ्या मुलांच्यामध्ये टेस्ट देऊन ते पर्सेंटाइल काउंट करू नका रे बाळांनो. जेव्हा टोटल मुलं येणार आहेत, तेव्हा शिफ्ट वाईज मुलांची संख्या चेंज होणार आहे आणि सगळे एकत्र नसणार आहेत. आता टार्गेटच्या पेपरमध्ये 1.5 लाख काल 1.25 लाख मुलांनी टेस्ट दिली. ते सगळे टॉपर होते. एका शिफ्टमध्ये आले. आणि सीईटीला कुठे 30,000 ची शिफ्ट असते. 30,000 आता याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवूया बाबांनो. बरेच जण त्यात पॅनिक अटॅकमध्ये गेलेत, की टार्गेटच्या टेस्टमध्ये एवढे पर्सेंटाइल, तेवढे पर्सेंटाइल, एवढे मार्क असं मला मेसेज आलेत लक्षात घ्या. त्या मुद्द्यावर बोलतो मी नंतर. पण सगळ्यात इम्पोर्टंट ते टॉपर्स विभागलेच आहेत. अरे 8-10 शिफ्ट असणार आहेत टोटल, त्यात ते विभागले जाणार आहेत. मग टेन्शन घेऊ नका. सगळेच टॉपर एका शिफ्टमध्ये नाहीयेत. विभागले जाणारच आहेत ना. त्यामुळे विनाकारण कुठल्याही गोष्टीचा तणाव घेऊ नका. काय म्हणताय मग? काय म्हणताय मग? झिरो कॉन्फिडन्स? 100% आपण कॉन्फिडंट आहोत. पण ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा नकोय. शेवटचे 4 दिवस मी आता रिलॅक्स राहणार आहे. माझा झालाय अभ्यास. असं कुठं नसतंय लक्षात घ्या. तुम्हाला अभ्यास हा करावाच लागेल आणि चांगल्या रीतीने करावा लागेल. लास्ट इयरचं मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो रे बाळांनो. लास्ट इयरचं. लास्ट इयरचा म्हणजे असं वाटतंय कालचंच उदाहरण आहे. 27 एप्रिल शिफ्ट 2 आय थिंक बरं का. पेपर झाला. मुलं आली आणि शॉकिंग ऐकलं सगळं, की "सर सगळं चुकीचं होतं." सगळं चुकीचं होतं? म्हणजे असं नाही होत रे म्हटलं मी. "नाही सर, सगळेच ऑप्शन्स काही समजतच नव्हते. असे चुकीचे होते." मग पुढं काय झालं मग? सांगतो. री एक्झाम झाली, पण इथं सीईटीसीनं लवकर एक्झाम डिक्लेअरच केली नव्हती. 27 एप्रिलच्या शिफ्टला 5 मे 27 एप्रिलची एक्झाम 5 मेला परत घेण्यात आली. पण पहिले 3-4 दिवस काही डिक्लेअरच केलं नाही. नंतर डिक्लेअर केलं एक्झाम होणार म्हणून. अरे अवघड झालं होतं सगळं मुलांचं. मग यावर्षी तसं होईल? नाही होणार रे. सीईटी सेल तेवढं प्रयत्न करणार. पण फर्स्ट डे, फर्स्ट शिफ्ट. मी तुम्हाला सांगतो अतिशय इम्पोर्टंट आहे. फर्स्ट डे, फर्स्ट शिफ्ट. मग 11 तारखेला 9 मेला सॉरी 9 वाजता ज्यांची शिफ्ट आहे, असे तुमचे काही मित्र असतील, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहावा. कुठले प्रश्न आले होते, थोडंसं केमिस्ट्रीचंच फॉलो करा. ते प्रश्न रिपीट होतातच. तुम्ही एनालिसिस करून बघा, एकसारखेच प्रश्न रिपीट होतात. याचा अर्थ तेवढे प्रश्न करायचे असं नाहीये. अभ्यास करायचा आहे, पण तो एक आधार मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे टाईम मॅनेजमेंट. लास्ट मोमेंटला फसू नका रे बाळांनो. सीईटी सेलमध्ये कुठल्या ट्रॅपमध्ये अडकू नका. येत नाही स्किप करायचं. येत नाही क्वेश्चन काय करून टाकायचा, स्किप करून टाकायचा. कुठलाही विचार करायचा नाही. पुन्हा त्याच्यावर विचार करत बसायचं. इनिशियली त्यात वेळ घालवायचा नाही. आता सगळ्यात शॉकिंग सांगणार आहे तुम्हाला मी. अजून देखील 80% मुलं रेसमध्ये नाहीयेत. मग तुम्ही 20% अभ्यास करताय ना, तर तुम्ही अजून वाढवा तुमचा अभ्यास. तुमचं पर्सेंटाइल इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट अटेम्प्टला बरेच जण जागे होणार आहेत. मग त्यावेळी स्पर्धा नक्की वाढणार आहे. आपण पण चांगला अभ्यास करणार आहे. आपण कुठं मागे पडणार आहे. पण अपॉर्च्युनिटी उलटी आत्ता आहे. मग ही संधी, हा चान्स कधीच मिस करू नका लक्षात घ्या. आयुष्याचं सोनं करायच्या पुढच्या आठवड्यात. होय. होय. मी तुम्हाला सांगतो, लास्ट मोमेंटला मला खूप काउन्सिलिंग करावं लागतं. बोलून-बोलून पार थकून जातो. प्रत्येकाला तेच टेन्शन आहे, की माझं झालं नाही, होईल का? अरे, जुने सगळे अनुभव मी तुम्हाला सांगतो, जे 99 वाले आहेत ना, ह्यांनीच जास्त टेन्शन घेतात सुरुवातीला बरं का. आणि नंतर मात्र रिझल्ट गोडच लागतो लक्षात घ्या. गोडच. पण दुर्दैवानं हजारात असा पण रिझल्ट मी बघितलाय, की पॅनिक अटॅकमुळं काही केलं नाही. लास्ट टाईम माझा एक रिपीटर मुलगा होता. 1 पर्सेंटाइल. 1 पर्सेंटाइल! इतकं कमी 10वी ला 95 पर्सेंटेज. हां, अटेम्प्ट सुद्धा केलं नाही. पहिले 4 प्रश्न बघितले फिजिक्समधले डिमोटिव्हेट झाला, पेपर सोडून दिला. परत टिक मार तरी गोळ्या तरी मारायच्या, काही केलं नाही. मग 1च पर्सेंटाइल पडला. नाही. नंतर अटेम्प्टमध्ये म्हणजे रिपीट केल्यावर त्याचा स्कोर चांगला झाला. खूप पण चांगला झाला आणि मी मान्य करतो. पण निदान 1 वरून तो 90-95 च्या ब्रॅकेटमध्ये गेला. ठीक-ठाक होतं. पण ऐकलं 90-95 पण चांगला नाही म्हणतोय मी स्कोर. किती पाहिजे? जेवढा आला तेवढा कमी आहे. जेवढा आला तेवढा कमी आहे. तुमच्या क्षमतेला जेवढा आहे तिथून अजून एफर्ट्स घ्या हे लक्षात घ्या. ओके. मग काही टेन्शन न घेता अभ्यासाला सुरुवात करा रिव्हिजनला. ऑल द बेस्ट.